म्हाळसाला हरवणं सोपं नाही, पण बानूला श्री खंडेरायांनी सारीपाठ शिकवला आहे म्हणे. तिला असं सहज हरवणं म्हाळसाला शक्य होईल? आपण अजून झोपला नाहीत? नाही, पण तुम्ही अजून जागे कसे? कुणी आलं होतं का इथे? नाही. आत्ता कसं कोण येणार? अहो का कुणास ठाऊक, परंतु काहीतरी घडलंय गडावर. का? असं का वाटतंय तुम्हाला? आई बाबा. म्हाळसा, अगं काय झालं आणि इतक्या रात्री तू अशी आनंदी? मला जे साध्य करायचं होतं ते साध्य करून आले आहे मी आई. आजवर ज्या बानूने माझ्या संसारात ढवळाढवळ केली, त्या बानूच्या अस्तित्वाच्या खुणा या जेजुरीतून कायमच्या पुसून टाकणार आहे मी. म्हाळसा, अगं काय बोलतेस तू हे? तू बानूला जेजुरीच्या बाहेर काढण्यासाठी अधीर झालीयस हे मला ठाऊक आहे, परंतु प्रत्यक्षात तू त्या बानूला जेजुरीच्या बाहेर काढशील असं नाही वाटत मला. नाही बाबा, ते मी करू शकते आणि तेच आता घडणार आहे. आमच्या सारीपाठाचा खेळ झाला आणि त्यात बानूचा पराभव केला आहे मी. म्हाळसा, अगं काय सांगत आहेस? खरंच असं घडलं आहे? हो आई, ज्या क्षणाची मी वाट बघत होते तो क्षण अखेर आलाच. आता ती बानू या जेजुरीत कधीही दिसणार नाही. बाई बाई बाई, आता या क्षणी मला किती आनंद झालाय हे तुला कसं सांगू बाई मी. आता आता आज मी स्वतःच्या हाताने गोडाचं जेवण करणार. अक्षरशः आता मी काय करू आणि काय नको असं झालंय मला. आता त्या बानूची सावलीही माझ्या संसारावर कधी पडणार नाही आहे. हो बाई, आता आम्ही सुद्धा निश्चिंत मनाने नेवासेला जायला मोकळे. काय झालं बाबा, तुम्हाला आनंद नाही झाला का? आपल्या लेकीचा संसार चांगला व्हावा असं प्रत्येक आई बापाला वाटत असतं. तसंच ते आम्हालाही वाटत होतं. पण तू म्हाळसा आहेस. कदाचित रागाच्या भरात तू बानूला जेजुरीतून बाहेर काढण्याचा विचार बोलून दाखवला असशीलही, पण खरंच तू तसं काहीतरी करशील असं मनापासून वाटलं नव्हतं. का का नाही तशी वागणार ती? कारण ती म्हाळसा आहे. अहो पण ह्यांचं हे असं आहे, पण योग्य तेच केलंस तू. खरंच आज आनंद साजरा करायचा दिवस आहे.